तुम्हाला माहीत आहे का, तुमचं आयुष्य बिघडवणारा सर्वात मोठा शत्रू कोण आहे? इतर लोक नाही, तर त्यांच्याशी तुम्ही करत असलेली तुलना. आज आपण सतत स्वतःला कोणाशी तरी कम्पेअर करतो. तो माझ्यापेक्षा पुढे आहे, तिच्याकडे सगळं आहे, माझं आयुष्यच मागे आहे. सोशल मीडिया उघडला की यश, पैसा, बॉडी, रिलेशनशिप आणि आपण आतून म्हणतो, मी कुठे कमी पडलो. पण खरंच प्रश्न हा आहे, तुम्ही चुकीच्या शर्यतीत धावत आहात का? अभय नावाचा एक मुलगा, मध्यमवर्गीय कुटुंब, साधा आयुष्य. अभय हुशार होता, पण एक सवय होती, सतत स्वतःची तुलना इतरांशी करायची. कॉलेजमध्ये एक मित्र होता, रोहन. टॉपर, कॉन्फिडेंट, पॉप्युलर. प्रत्येक वेळी अभय स्वतःला म्हणायचा, तो पुढे, मी मागे. रोहन इंस्टाग्रामवर सक्सेस पोस्ट करायचा, न्यू फोन, पार्टी, अचिव्हमेंट्स. अभय ते बघून स्वतःकडे पाहायचा आणि निराश व्हायचा. मी काहीच केलं नाही आहे, माझं आयुष्यच युजलेस आहे. हळूहळू त्याचा कॉन्फिडन्स मरू लागला. इंटरव्ह्यू आला. अभय प्रिपेअर्ड होता, पण इंटरव्ह्यूच्या आधी त्याला कळालं रोहनचाही इंटरव्ह्यू आहे. तेव्हाच अभयच्या मनात विचार आला, तोच सिलेक्ट होणार. इंटरव्ह्यूमध्ये अभय नर्वस झाला. उत्तर येऊनही शब्द अडखळले. रिझल्ट आला. रोहन सिलेक्ट, अभय रिजेक्ट. त्या दिवशी अभय पूर्णपणे तुटला. रात्री अभय आईजवळ बसला. आईने विचारलं, काय झालं बाला? अभय म्हणाला, आई, मी सगळ्यांपेक्षा मागे आहे. आई शांतपणे हसली आणि म्हणाले, बाला, तू स्वतःची शर्यत सोडून इतरांच्या शर्यतीत धावत आहेस. आईने एक उदाहरण दिलं, एका झाडाला फळं यायला वेळ लागतो आणि दुसऱ्याला लवकर येतात, पण दोन्ही झाडं चुकीचे नसतात. तो दिवस अभय विसरला नाही. त्याने एक निर्णय घेतला, आजपासून तुलना बंद, स्पर्धा फक्त माझ्याशी. अभयने एक नोटबुक घेतली. कालपेक्षा आज काय सुधारलं, माझी कमजोरी काय, माझी ताकद काय. सोशल मीडिया कमी केलं, लोकांचं आयुष्य पाहणं कमी केलं. आता रोज एकच प्रश्न, कालपेक्षा आज मी चांगला आहे का? हळूहळू बदललं. महिने गेले. अभय बदलत गेला. कॉन्फिडन्स वाढला. स्किल शार्प झाली. दुसऱ्या इंटरव्ह्यूला गेला. यावेळी कोणाची तुलना नाही, कोणाचा विचार नाही. रिझल्ट आला. अभय सिलेक्ट झाला. रोहन अजूनही पुढे होता, पण आता अभयला फरक पडत नव्हता. कारण त्याला कळालं होतं, मला कोणाशी जिंकायचं नाही आहे, मला फक्त स्वतःपेक्षा चांगलं व्हायचं आहे. तो रात्री शांत झोपला, कारण आता मन जिंकलं होतं. तुलना तुम्हाला कमजोर करते, स्वतःची स्पर्धा तुम्हाला मजबूत करते. जगात सगळ्यांचे वेळापत्रक वेगवेगळे असतात. कुणी लवकर पोचतो, कुणी उशिरा, पण पोचणं महत्त्वाचं आहे. आज जर तुम्ही कालपेक्षा 1% चांगले असाल, तर तुम्ही योग्य दिशेने आहात. तुम्ही सध्या स्वतःची तुलना कुणाशी करत आहात आणि आजपासून तुम्ही स्वतःमध्ये कोणती गोष्ट सुधारायचं ठरवत आहात, कमेंटमध्ये करा. कारण कदाचित तुमचा निर्णय इतरांना प्रेरणा देईल.